महायुतीचा आज महाशपथविधी सोहळा आहे। देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या महाशपथविधीच्या सोहळ्याकडे लागले। अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानामध्ये हा शपथविधीचा मोठा भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे। नरेंद्र मोदी, अमित शहा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। अनेक केंद्रीय मंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत। जवळपास 19 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। अनेक केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। साधू महंत, कलाकारांना सुद्धा या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। तसंच राज्यामध्ये सध्या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणींना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे किती लाडक्या बहिणी या शपथविधी सोहळ्यासाठी येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू आहे आणि आज तो महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे काय नेमकं सगळं वातावरण या परिसरामध्ये आहे आझाद मैदानामध्ये जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, सध्या VIP गेट जवळ तू आहेस, काय नेमक्या विविध सोयी सुविधा त्याचप्रमाणे काय वेगवेगळ्या या ठिकाणी उपाययोजना केलेल्या दिसतात? आज मोठा हा महाशपथविधी होतोय। आजच्या महाशपथविधीची तयारी महायुतीनं जोरदार केलेली आहे आणि आझाद मैदान माझ्या मागे आहे। आझाद मैदानावरचा माहोल तर आपण बघतोच आहोत, मात्र आझाद मैदानाच्या समोर जर आपण बघितलं तर अगदी अत्याधुनिक पद्धतीनं ही साफसफाई सुरू आहे। मुंबई महापालिकेकडून आझाद मैदानाच्या समोरचा जो रस्ता राखीव ठेवण्यात आलेला आहे VIP साठी, या रस्त्याची साफसफाई आता BMC कडून केली जाते। इतकंच नाही तर सुशोभीकरण सुद्धा जोरदार पद्धतीने तयारी त्याची सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते आहे। फॅशन स्ट्रीटचा हा रस्ता आहे आणि फॅशन स्ट्रीट हा कायमच गजबजलेला रस्ता असतो। विशेषतः फॅशन स्ट्रीटवरची दुकानं ही खरं तर आकर्षण असतात, मात्र संपूर्ण फॅशन स्ट्रीटच्या दुकानांच्या समोर, फेरीवाल्यांच्या समोर आपल्याला मोठमोठे बॅनर्स लावलेले बघायला मिळतात। बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण रस्ता म्हणजे साधारणतः मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंतचा संपूर्ण रस्ता हा आपल्याला नरेंद्र मोदी, त्याच्यासोबतच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फोटोजने व्यापलेला बघायला मिळतो आहे। ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे वाहतुकीचे मार्ग सुद्धा बदलण्यात आलेले आहेत। हा सगळा रस्ता VIP साठी रस्ता राखीव ठेवलेला आहे। मुंबई महापालिकेच्या समोरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणाहून सर्वसामान्य जनतेला प्रवेश खुला देण्यात आलेला आहे। मात्र सध्याचे चित्र आपण बघतो आहे की हे आहे VIP गेट, ज्या ठिकाणाहून पंतप्रधान मोदी हे आझाद मैदानातल्या शपथविधी कार्यक्रमाकरता प्रवेश करतील। अर्थातच या ठिकाणचा प्रवेश हा बंद ठेवण्यात आलेला आहे। कुठल्याही माध्यम प्रतिनिधींना सुद्धा आझाद मैदानात आतापर्यंत सोडण्यात आलेलं नाहीये। त्याच्यामुळे एकंदरीतच हा शपथविधीचा सोहळा भव्य दिव्य असा व्हावा यावर कटाक्ष आहे महायुतीचा। विशेषतः भाजपनं एक है तो सेफ है या नाऱ्याला पुढे घेऊन जाता येईल अशा पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। तर आपण रस्त्यावर बघितलं तर पलीकडे मेट्रो सिनेमाच्या बाजूच्या रस्त्यांवरती आपल्याला काही LED स्क्रीन्स लावलेल्या सुद्धा बघायला मिळतील आणि या LED स्क्रीन्सद्वारे सार्वजनिक ठिकाणी या शपथविधीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे। असा हा पहिल्यांदा प्रयोग होतोय की इतिहासात पहिल्यांदा कुठल्या तरी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होतोय आणि तो सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण करून दाखवला जाणार आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच आगामी महापालिकेच्या निवडणुका बघता या शपथविधी सोहळ्याला सुद्धा एक भव्य दिव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय। 15वी विधानसभा अस्तित्वात येते आणि त्याचे मुख्यमंत्री आज शपथ घेत आहेत, 2 उपमुख्यमंत्री शपथ घेत आहेत। बरंच राजकारण गेल्या 5 वर्षात रंगलेलं बघायला मिळालेलं आहे। सत्ताकारणाचं सुद्धा राजकारण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्याच्यामुळे आजचा दिवस हा महायुतीसाठी, विशेषतः भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे भव्य दिव्य सोहळा व्हावा अशी भाजपची आणि महायुतीची इच्छा असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्याचं रूप रस्त्यावरती सुद्धा बघायला मिळत आहे। खरंय, एकंदरीतच मनश्री वातावरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह दिसतोय आणि महायुतीनं बेसिकली ज्या सगळ्या अशा प्रकारे आज जसं की सार्वजनिक ठिकाणी शपथविधीचं लाईव्ह प्रसारण दाखवणार आहेत, एक इन्क्लुझिव्हनेस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्या जनतेला सुद्धा या शपथविधीमध्ये सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न आहे। राज्याचे नवीन मुख्यमंत्री आता येतात आणि त्यामुळे एक प्रकारे आपले मुख्यमंत्री आहेत अशा प्रकारे भावना तयार व्हावी यासाठीचे प्रयत्न असल्याचं दिसतंय। मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपण बोलत राहूच। धन्यवाद तुर्तास।